नमस्कार मित्रांनो, आज आपण एबीचा स्पाइक बुल विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्पाइक बुल तर आपल्या जर्सी गाईला का भरावा याची आपण कारणे पाहणार आहोत. त्याच नंतर त्याचे दूध, फॅट वगैरे सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर एबीचा इम्पॉर्टंट बुल स्पाइक हा कसा ओळखायचा? तर मित्रांनो, बघू शकता आपण ह्या स्क्रीनवरती. तर एबीचा सगळ्यात मोठा जी पूर्णपणे सर्व वस्त्रे असतात, सर्व. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्याचे तोंड हे आखूड असते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्याचे तोंड किती आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मान तुम्ही बघू शकता किती आखूड आहे. त्याच्यानंतर पाठ संपूर्ण. त्याच्यानंतर पाठीचा कणा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पायाची ठेवण वगैरे सर्व. त्याच्यानंतर कास पूर्णपणे मेंढकास आहे. तर मित्रांनो, ह्या गाईची सगळ्यात मोठी जी कास आहे ही अतिशय व्यवस्थित मजबूत बांधा आहे. त्याच्यामुळे हेच तुम्ही ऑर्डरच्या साईडला तुम्ही बघू शकता कासाच्या की त्याची पाय. तर मित्रांनो, तुमच्या गोट्यात बऱ्यापैकी उठत नाही, त्याच्यानंतर अनेक प्रॉब्लेम होत असतात. तर मित्रांनो, आपल्या गायमध्ये ह्या गाईचा बांधा मजबूत आहे व सगळ्यात महत्वाचा मागचे पाय हे मजबूत असल्यामुळे ह्या गाई जास्त करून फसडण्याची शक्यता बऱ्यापैकी 100% नसतेच. तर मित्रांनो, आपल्या गोट्यात ही गाय असेल तर बऱ्यापैकी ज्या गाया फसटणे वगैरे असे प्रॉब्लेम अजिबात होणार नाहीत. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट, आपण ह्या गायचे दूध किती देते हे पाहू. तर मित्रांनो, ही गाय दिवसाला कमीत कमी 30 ते 35 लिटर या दरम्यान देऊ शकते किंवा याच्यापेक्षा पण जास्त दूध निघालेले आहे. तर मित्रांनो, ह्या गाईला फॅट आपण 3.5 ते 3.8 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त लागू शकते. तर मित्रांनो, रेग्युलर गाय जेवढा चारा खाते तेवढीच ही पण गाय बऱ्यापैकी खाते. तर मित्रांनो, रेग्युलर दुधापेक्षा ही गाय कधी पण तेवढ्याच चाऱ्यात ही अतिशय दूध देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आवर्जून विचार करणे गरजेचे आहे की आपण जे कष्ट करतोय त्यातून आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे. काही शेतकऱ्यांचं ते रेग्युलर मिनरल मिक्सचर चालत नाही. रेग्युलर मिनरल मिक्सचर चालणं गरजेचं आहे, कॅल्शियम देणं गरजेचं आहे, पेंट चालणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही दिलं तरच तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की आपला गोटा जर गाय आपण प्रॉपर गायावर काम करतोय तर आपल्याला नुसतंच भेटणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही रेग्युलर सर्व पावडर, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, त्याच्यानंतर मित्रांनो, बऱ्यापैकी माझ्या अनुभवामध्ये एक राईचं तेल, राई म्हणजे मोहरीचं तेल एक 4-5 दिवसात जर आपण आपल्या रतीबात एक 100 ते 150 ग्रॅमचा वापर केला तर बऱ्यापैकी आपल्या दुधात, गाईच्या तब्येतीत, गाभण राहण्यामध्ये आणि दूध वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं त्याचा अतिशय फायदा होत आहे. तर मित्रांनो, राईचं तेल दिल्यामुळे गाईच्या कमी 2 आठवड्यातच तुम्हाला पाहायला भेटेल त्याची तब्येत वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे दुधावरती काम करणे अतिशय गरजेचं आहे. तर दुधावरती काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट बुल आपल्या गोट्यात जास्तीत जास्त कसे तयार होतील याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, दूध वाढीसाठी, फॅट आणि सगळ्याच गोष्टीसाठी मस्टर्डीज कमी आहे याला. ह्या गाईला सहसा करून मस्टर्डीज होत नाही. तर मित्रांनो, मस्टर्डीज होऊ नये तुम्ही जेवढी काळजी घेचाल तेवढे तुमच्यासाठी योग्य राहणार आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या गोट्यात एबीचा बुल भरून आपला गोटा सुधारणे हा अतिशय फायदेशीर बनणार आहे. तर मित्रांनो,
ही गाय तर मित्रांनो ह्या गाईला चारा किती द्यावा? तर मित्रांनो, गाईला जास्तीत जास्त जेवढा रवत होईल तेवढी तुमची गाय जास्त दूध देणार आहे. तर बऱ्यापैकी दूध काढण्याचं टायमिंग ही शेतकऱ्यांनी एकच ठेवलं पाहिजे. सकाळ 7ला दूध काढलं तर संध्याकाळी 7लाच काढलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही जे खायला टाकता, जे सकाळी एक 9 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत तुम्ही खायला टाकू शकता. गुरांना वाळला चारा 1 किलो आणि वाळला चारा एक 5 ते 10 किलो पर्यंत तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर शेंगदाणा पेंड देऊ शकता, मकाचा भुसा देऊ शकता. कोणती एकच पेंड ठेवा मित्रांनो. पेंड सारखे सारखे बदलू नका, त्याच्यामुळे तुमचा दुधाचा तोटा होऊ शकतो. त्याच्यानंतर असे भरपूर फायदे आहेत. पण मित्रांनो, तुम्ही जेवढं जास्तीत जास्त इम्पॉर्टंट बुल भरसाल तेवढा आपल्या गोट्याचा फायदा होईल. आपण रेग्युलर सिमेंट भरतो, ते थोडेसे स्वस्त भेटते, ते थोडे महाग भेटते. पण मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही गाय पण बऱ्यापैकी तेवढाच चारा खाते आणि ती गाय पण बऱ्यापैकी तेवढाच चारा खाते. पण ती गाय एक 12 लिटर दूध देत असेल तरी ह्या एबीएचचा बुल आपल्या गायीला का भरावा? तर त्याच्या मागचे अनेक कारण आहेत. तर मित्रांनो, आपण आपल्या गायीला रेग्युलर सिमेंट भरतो. रेग्युलर सिमेंट भरल्यानंतर आपल्या गायीला जी वासरे होतात, त्याच्यानंतर वासरांचं पोट वगैरे सुटणं असा बऱ्यापैकी मोठा प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो, ही एबीएचची जी सिमेंट आहेत ते भरल्यानंतर येताना गायीला कोणताही त्रास न होता त्याच्यानंतर त्याची वाढ झपाट्याने होते व त्यांना बऱ्यापैकी आपण जर आपल्या वासरांना दूध आपल्या घमेल्यात किंवा टोपात पाजलं नाही व ते डायरेक्ट बाटलीने दिले तर वासरांना बऱ्यापैकी कोणताही पोट सुटणे वगैरे असे प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यानंतर बऱ्यापैकी गोठ्यात मुक्त गोठ्या नाहीत, त्याच्यामुळे वासरांना पोट सुटणे वगैरे याचे प्रॉब्लेम चालू होतात. तर मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त मुक्त गोठा कसा करता येईल याकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचं आहे. मुक्त गोठ्यानंतर मुक्त गोठा केल्यामुळे बऱ्यापैकी तुमचा गोठ्यातील 70% तरी खर्च कमी होतो व तुमचं जे कष्ट आहे ते पण वाचते. त्याच्यामुळे वासरांना पोट वगैरे सुटत नाही. तर मित्रांनो, ह्या गाईचा एबीचे जे आपण बुल भरतो त्यामध्ये जे आपल्या गाईला जे होणार आहे त्या दुधात बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात जी होणार आहे त्याला वाढ होण्याची वाढ होते व त्यामुळे मित्रांनो, हा वळू भरणे हा अतिशय